हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत बटाट्याची भाजी. मस्त होते बटाट्याची भाजी, चमचमीत, झणझणीत आणि कलर पण खूप छान येते. तुम्ही नक्की करून बघा. चला आपण रेसिपी सुरुवात करूया. हे बघा, मी 4 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे आपण 1/4 मध्ये कट करून घेणार आहोत, म्हणजे एका बटाट्याचे 4 भाग करणार आहोत. आता हे बटाटे कट करून झालेले आहेत माझे. आपण एका छोट्या कुकरमध्ये हे बटाटे मी टाकलेले आहेत. थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद पण टाकून घेतलेली आहे. बटाटे स्वच्छ धुवूनच वापरा, तसं नका वापरू. आता हे आपले ढक्कन लावून घेऊया आपण. त्याचे 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे मी. छोटं कुकर असल्यामुळे कमी गॅसवरच करा प्लीज. हाय फ्लेम नका ठेवू, लो फ्लेमवरच करा. हे एक कांदा घेतलेला आहे मी. कांदा छान कट करून घेऊया आपण. कांदा कसाही कट केला तरी चालणार आहे, कारण आपल्याला कांदा छान भाजूनच वापरायचा आहे. भाजून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचा आहे. टमॅटो पण कट करून घेऊया आपण. हे बघा, मी तवा ठेवलेला आहे गॅसवर. छान आपण कमी गॅसवरच हे कांदे आणि टमॅटो भाजून घेऊया. जास्तही भाजायचे नाही आपल्याला, नॉर्मली भाजायचे आहेत. रेसिपी माझ्या खूप सोप्या असतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघत राहा आणि कमेंटमध्ये सांगत राहा कशी झाली ती रेसिपी. हे बघा, आता मिक्सरमध्ये मी टाकून घेतलेलं आहे. आपण याची पेस्ट करून घेऊया, टमॅटो आणि कांद्याची. ही आपली पेस्ट तयार आहे, झालेलं आहे. आता आपण बटाटा पण मी सोलून वगैरे घेतलेला आहे. त्याच्या मस्त थोडेसे बारीकवाले आणि थोडेसे मोठे पण तुकडे ठेवलेले आहेत. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही तुकडे करू शकता. मस्त शिजलेलं पण आहे. चला आपण आता फोडणीची तयारी करूया. इथे मी 4 चमचे तेल घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि खडा मसाला पण याच्यात थोडंसं टाकायचं आहे. 1 दालचिनी, 2 मिरे, 2 लवंग आणि 1 तेजपत्ता. जास्त मसाल्याची गरज नाही, इतक्या मसाल्यातच खूप भारी फ्लेवर येईल भाजीला. आता ही पेस्ट पण आपण टाकून घेऊया, टमॅटो आणि कांद्याची. माझं फेसबुकवर सुद्धा प्रतिभा किचन म्हणून हे रेसिपी व्हिडिओ आहेत, तर प्लीज तिथे पण लाईक शेअर करत राहा. बघा एकदा जाऊन, प्रतिभा किचन आहे, नक्की बघा तुम्ही. आता हे मिक्स करून घेऊया. आपल्याला छानपैकी ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्यात कोणतेही मसाले टाकायचे नाहीत. जेव्हा आपला याचा कलर चेंज होईल तेव्हा आपण मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता हे मिक्स करूया छानपैकी. तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकूया आपण. हे पण मिक्स करून घेऊया. आता याच्यात थोडंसं मी लाल तिखट, म्हणजे 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाका. जर कमी लागत असेल तर कमी पण करू शकता. आणि थोडंसं कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका. आता हे छान मिक्स करूया. बघा कलर कसला भारी आलेला आहे. थोडंसं मिक्स करतच राहायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये नंतर आपण सुके मसाले टाकूया. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हळद आणि धने पावडर, गरम मसाला आणि थोडंसं मीठ एवढंच आपल्याला टाकायचं. जास्त मसाले वापरायचे नाही आहेत. हे मिक्स करूया छानपैकी. अच्छा, थोडंसं कोथिंबीर पण टाकूया आपण. बघा खूप छान कलर आलेला आहे, एकदम हॉटेलसारखा. हॉटेलपेक्षाही भारी होतात माझ्या भाज्या. तुम्ही एकदा करून बघा फक्त माझ्या पद्धतीनं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. जास्त पातळ आपला रस्सा नाही करायचा, मिडियमच ठेवायचा आहे. हे बघा एकदम चमचमीत झणझणीत झालेली आहे. आता थोडीफार उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया. रेसिपी खरंच मला कमेंटमध्ये सांगायचं कशी झाली ते, आणि तुम्ही कुठून बघता ते पण मला सांगा. मला पण कळू द्या माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला, ते कोणत्या गावातून बघतात ते प्लीज सांगा. हे आता मिक्स करून घेऊया आपण. बघा किती छान फ्लेवर आला आहे आणि वास पण खूप भारी येतो आहे. खरंच तुम्ही करून बघा.
जास्त पातळ नको आहे आपल्याला, एवढंच ठीक आहे. जास्त ऑइली पण नाही झालेली, बघू शकता तुम्ही. तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत किंवा भातासोबत किंवा भाकरी, तुम्हाला जे आवडेल ते. छानच लागेल कशासोबत पण खाल्ली ना तुम्ही. खरंच खूप छान झालेली आहे. आता एक उकळी आली ना त्याला छानपैकी, मग आपल्याला गॅस बंद करून बाउलमध्ये आपण काढून घेऊया. हे बघा, गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. वाह, क्या बात आहे. खरंच खूप छान झालेली आहे. खरंच जास्त मसाले नाही वापरले, खूप थोड्या मसाल्यामध्ये मी केलेली आहे. तुम्हाला थोडे मसाले एक्स्ट्रा टाकायचे असतील तर टाकू शकता. मी थोड्या मसाल्यामध्ये केलेली आहे, कमी मसाल्यामध्ये. कमी मसाल्यामध्ये पण आपण खूप छान भाजी करू शकतो. बघा कशी तरी आलेली आहे आणि खूप छान झालेली आहे. खूप छान म्हणजे खूप छान. बघू शकता. गरम आहे, हात माझे भाजत आहेत, म्हणून मी थोड्या वेळासाठी खाली ठेवलं होतं. आणि थोडे साईडला बटाटे ठेवलेले आहेत ते ना नंतर मला वापरायचे आहेत. हे बघा. ओके, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.